रोजच्या टिफिनपेक्षा आजचा वेगळा आणि अतिशय हेल्दी आणि पौष्टिक असा नाश्ता आहे। हॅलो नमस्कार। आजची रेसिपी अतिशय हेल्दी आणि पौष्टिक आहे। मुलं कसं कडधान्य खायला बघत नाही, आपण कडधान्याच्या जास्तीत जास्त भाज्या करून देतो, परंतु आज मी तुम्हाला कडधान्यापासूनच आज हिरवे मूग वापरलेले आहे। ह्या हिरव्या मुगाचं धिरडं कसं बनवायचं, चला पटकन रेसिपीला आता आपण सुरुवात करू। अतिशय कुरकुरीत आणि सुंदर हिरवे मूग आपल्याला 7 ते 8 तास पाण्यामध्ये भिजवायचे आणि नंतर चाळणीवर काढायचे आणि त्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला मोड आणून घ्यायची। आणि नंतर काय करायचं, आपल्याला पाणी न टाकता सुरुवातीला बारीक करून घ्यायचं आहे। थोडं बारीक झालं की नंतर त्याच्यामध्ये मग पाणी टाकायचं, आपल्याला पाणी टाकून मग नंतर बारीक करायचं। आता अशा प्रकारे करायची आणि नंतर एका भांड्यामध्ये आपल्याला काढायची आहे। नंतर त्यामध्ये आपल्याला पाणी नंतर टाकायचं, पण त्याच्या आधी त्याच्यामध्ये आपल्याला बाइंडिंग येण्यासाठी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे। तुम्ही त्याच्यामध्ये रवासुद्धा वापरू शकता, पण मी तांदळाचं पीठ वापरलं। तांदळाच्या पिठामुळे थोडेसे कुरकुरीते होतात। आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी वापरायचं आहे। पाणी टाकून आपल्याला असं बॅटर करायचं आहे। मग त्यामध्ये जिरं टाकायचं, थोडीशी हळद टाकायची, आपल्याला मसाले टाकायचे बाकीचे, धने पावडर, जिरे पावडर, तिखट आवश्यकतेनुसार। तुम्ही हिरवी मिरचीचा ठेचा टाकू शकता, परंतु हिरव्या मिरच्या नसल्यामुळे मी काही टाकले नाही, पण तुम्ही नक्की टाका त्याच्यामध्ये, म्हणून मी तिखटचा वापर केलेला आहे। आणि नंतर आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि सगळं आपल्याला एकत्र कालवून घ्यायचं आहे। आता निर्लेकच्या तव्यावर आपल्याला थोडं तेल टाकायचं आणि त्याच्यावर आपल्याला तीळ टाकायचे आहे आणि थोडंसं सारण घेऊन आपल्याला जाड किंवा पातळ जसं आपल्याला वाटत असेल त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता। आणि वरून कशी थोडंसं असं ड्राय होईपर्यंत आपल्याला नंतरच आपल्याला तेल टाकायचं आहे आणि खालून चांगलं होऊ द्यायचं आपल्याला। आता 2 मिनिटं टाकल्याबरोबर आपल्याला पलटायचं नाही जोपर्यंत वरची बाजू सोकत नाही, आणि वरची बाजू सोकल्यानंतर आपल्याला पलटून घ्यायचं आहे। बघा किती सुंदर आणि छान झालेलं आहे, अतिशय सुंदर लागते। खरोखरच तुम्ही हा मुलांना करून द्या। आणि नंतर आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यावरच मात्र टिफिनमध्ये भरायचं। त्याच्यासोबत मुलांना जास्त काय आवडते, तर त्याच्यासोबत मुलांना टमाटर सॉस जास्त आवडतो आणि एक शेंगदाण्याची पापडी, हे तर विकतची आहे। टिफिन हा 11वा टिफिन आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मस्त खा, आनंदी राहा। धन्यवाद।